याची नोंद देखील घ्या. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आपला 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये येणं गरजेचं असणार आहे. मॅच लवते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. चला सामना स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीमला रिक्वेस्ट असेल. आता टाइम सेट केला जाईल. लक्षात घ्या 4 ओव्हरसाठी 3 ओव्हरसाठी 15 मिनिटाचा अवधी असेल. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. मॅच लवते सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. बॅटची एज चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल येते. एका धावाने आपलं खातं उघडलंय सागर घोरपडे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली साथ दिली होती प्रकाश राठोडला आणि चांगला परफॉर्मन्स केला होता आपल्या टीमसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश राठोड सागर घोरपडे. पहिलं षटक हाताळत असताना भावेश कोळी इम्प्रेसिव्ह खेळाडू आहे. इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स राहिला. आणखीन एका खोटप्याचा बॉल आहे थ्रू द कव्हर. श्रेष पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. मागच्या मॅच मध्ये चूक झाली होती श्रेयश कडून. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा उभारी घेत असताना एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल येत असताना आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय देखणी स्पर्धा. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल येत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील कोटप्पाचा बॉल ऑफ स्टंपवर मारा. खूप चांगला बॉल पडल्यानंतर राईज झाला. सरप्राईज झाला बॅट्समन आणि डॉट बॉलची सांगता होत असताना प्रकाश राठोडने मागच्या मॅच मध्ये 34 धावांची एक झंझावत खेळी केली होती आणि श्रीकृष्ण दिवा टीम सारख्या बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट 63 धावांचा पाठलाग करत असताना एक महत्वाची भूमिका बजावली. नाबाद असं परफॉर्मन्स राहिला आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब देखील आपल्या नावी केला. अकोटप्पाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लगत. एक धाव तर कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. भावेश कोळी चांगली गोलंदाजी करतो. या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅच ना कोण होता त्यांना सन्मान चिन्ह पण दिलं नाही. इथे देखील ऑफ स्टंपच्या बाहेर अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या पुढे जात असताना भावेश कोळी अष्टपैलू खेळाडू आहे आणि या खेळाडूने देखील भरपूर कमी वेळात आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि सातत्यपूर्वक गावदेवी राबाडे टीम साठी त्यांनी परफॉर्मन्स केला. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा करत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 व्हाईट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. पावरप्लेचे एकमेव षटक. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तशी चर्चा देखील केली जाते. सागर घोरपडे आणि प्रकाश राठोड या 2 बॅटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा खोटप्पाचा बॉल. यावेळेस देखील व्हाईट बॉलचा इशारा. सलगचा 3रा व्हाईट बॉल हाताळला गेला. 3 लगातार व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 4 ओव्हरचा सामना आहे. त्याला सामना स्पीडअप करावा लागेल. लक्षात घ्या दोन्ही टीम साठी टाइम सेट झालाय. अकोटप्पाचा बॉल आहे. इशाराचा वेध घेतलाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये आणि काय घडलंय खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप खराब आहे आणि जिकडे एकही धाव नव्हते तिकडे मात्र मिळतील 2 धावा. एक धाव फार महत्वाची. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे सिद्धिविनायक राबाडे संघासाठी आणि बाईटच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा दाखल करायला लागलीत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा दाखल करायला लागलीत. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा या ओव्हर मध्ये भावेश कोळी. अकोटप्पाचा बॉल. बॅटची एज बिहाइंड विकेट कीपर. चेंडू जाईल. सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा दाखल करायला लागत असताना
10 धावा फलकावर लागलीत. बिनगडी बाद 4 ओव्हरचा सामना आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. ही सूचना देखील असेल, दोन्ही टीमसाठी ही सूचना असेल. आणखी या मॅच अगोदर ऑलरेडी भरपूर उशीर झाला. नेक्स्ट मॅच कोण आहे बघ. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. फ्रेश मॅच उत्कर्ष दिवा वर्सेस दिविशा 11 ऐरोली. या दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. त्यानंतर नौसात दिवा वर्सेस गोठ्युली 11 गोठ्युली असे 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळेच या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी जाणार आहोत. उत्कर्ष दिवा वर्सेस दिविशा 11 ऐरोली. चला मॅच लावते सुरुवात. सागर गोरपडे स्टॅकेट वर पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. टप्प्याचा बॉल थ्रू द कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रणव नवरेने कॅच पकडली आहे आणि फलंदाज बाद होत असताना तुषार आपण पाहिलं तर सागर घोरपडेला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय सिद्धिविनायक राबाडे संघाला 10 या आकड्यावर आणि रोहन म्हात्रेला मिळते सफलता. 1 गडी बाद 10 धावा. मंचावर समीर पाटील असेल, प्रदीप पाटील असेल, श्याम पाटील असेल, त्याचबरोबर राजा पाटील हे देखील पाहायला मिळतील. ज्यावेळेस एका गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येतात ना त्यावेळेस चुरस नेहमी पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये चुरस नक्कीच पाहायला मिळेल. सिद्धिविनायक राबाडे वर्सेस गावदेवी राबाडे. राबाडे गावाचे दोन्ही संघ काल जय बालाजी राबाडे संघ देखील खेळला. म्हणजे या स्पर्धेमध्ये 3 राबाडे परिसरातील संघ खेळताना पाहायला मिळाले. न्यू बॅटर मिस्टर अजय फलंदाजीसाठी आलाय. यावेळी आल्या मोठा फटका लगवला जातो. गॅप मध्ये आहे. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे अजयच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. 4 धावा. टप्प्याच्या बॉलला ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. अजय मागच्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता. पहिल्या बॉलवर बाद झाला होता पण त्यानंतर मात्र या मॅच मध्ये येत असताना अजयच्या बॅट मधून पहिला चौकार पाहायला मिळाला. सध्याच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये अजय. प्रकाश राठोडने देखील चांगला कारनामा केलाय आपल्या टीमसाठी. सागर घोरपडेची गोलंदाजी फलंदाजी दोन्ही पाहायला मिळाले या हंगामामध्ये. यावेळेस फटका हवेत. एरियल रूटने हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लाजबाब स्ट्रोक. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना अजय या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 2-3 चेंडूचा खेळ संपलाय. आक्रमण केलं जात आहे. मागच्या मॅच मध्ये देखील सिद्धिविनायक टीमने 63 धावा उभारल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग केला होता. पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. अजय या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल पासून हावी होतोय. चांगली बॅटिंग आहे. 20 धावा दाखल करायला लागली. सामना स्पीडअप करा समीर. ही सूचना देखील असेल. टाइम सेट झालाय त्यामुळे कमीत कमी वेळ तुम्ही खर्च करा. इथे देखील थ्रू द कव्हर लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय इनफिल्डच्या वरून. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. अजयच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार कव्हर मध्ये क्लेवर चौकार. चांगला स्ट्रोक लगवला गेला इनफिल्डच्या वरून. लाजबाब स्ट्रोक थ्रू द कव्हर. 4 धावाने. पहिल्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत अजयच्या बॅट मधून 14 धावा आल्यात. चांगली बॅटिंग.
संतोष मात्रे सँडी सर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 4-6-4 पहिल्या बॉलला विकेट प्राप्त करून देखील रोहन आता दडपणामध्ये आहे. 3 बॉल मध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 24 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट श्री सिद्धिविनायक राबार टीम. तर साईड बदलली ओव्हर द विकेट राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेस फटका ऑन साइडला क्षेत्रशक्त्या खाली आहे. चांगला झेल पकडला जातोय शुभ चौधरीच्या माध्यमातून. फलंदाज बाद होत असताना अजयच्या विकेटचं पतन. व्हॉट अ सेलिब्रेशन. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. ते पाहायला मिळतं जो दोस्ती चषकामध्ये आणि तो सामना देखील असेल सिद्धिविनायक राबाडे वर्सेस गावदेवी राबाडे असा सामना आहे. 2 गडी बाद टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. रोहनला मिळते दुसरी सफलता. पहिल्या बॉलवर विकेट 5व्या बॉलवर विकेट. मागच्या 3 बॉलवर आक्रमण केलं अजयने. न्यू बॅटर गोपी फलंदाजीसाठी आलाय. गोपी रेड्डी आणखीन एक दर्जेदार खेळाडू आहे. HPL च्या अनेक स्पर्धा गाजवल्यात गोपी रेड्डीने याच मैदानावर. इथे चांगला बॉल शराचा वेध घेतलाय. सिंगल मात्र मिळते. एका धावानं षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. शेवटचे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. लेग बायच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. 25 धावा दाखल करावं लागलेत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. सगळ्याच दोस्तीच्या दुनियेतले राजे माणूस आणि सगळेच मित्र परिवार एकत्र येऊन दोस्ती ग्रुप हा प्रस्थापित केले. गेली 4 पर्व आपण या स्पर्धेचं आयोजन पाहिलं आणि अतिशय दमदार स्पर्धा या हंगामामध्ये देखील पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज अशी अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच जो पराभूत संघ होईल त्या संघाला देखील सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका आला नाही. 2 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पण हा फलंदाज तितकाच घात 2 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पण हा फलंदाज तितकाच घातक फलंदाज आहे. पहिलाच बॉल ज्युसी फुल टॉसवर आय एम द बॉस सांगणारा प्रकाश राठोडच्या बॅटमधून येतोय षटकार. जेव्हा बॉल जातो ना त्यावेळी श्री सिद्धिविनायक टीमचे 4 खेळाडू अगदी गवतामध्ये तो बॉल शोधण्यासाठी जातात. म्हणजेच मॅच बॉल परत यावा या अनुषंगाने हा सगळा आटापिटा सुरू आहे. कारण की बॉल हरवला, बॉल फुटला तर नवीन बॉल दिला जातोय. त्यामुळेच हा सगळा आटापिटा सुरू आहे. श्री सिद्धिविनायक टीम 6 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अकरा चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3. पहिला बॉल कंप्लीट झाला, षटकार आला. दुसऱ्या बॉलवर लेन बॉलला बॉल दिला जर समोर तर प्रकाश राठोड म्हणेल ये दिल मांगे मोर. षटकार लाजबाब श्लोक. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार येत असताना टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 37 या आकड्यावर. 37 ऑन स्कोर बोर्ड. सुपर बॅटिंग. तुम्ही जर लेंथ बॉल, तुम्ही जर स्लॉट मध्ये बॉल टाकाल तर नक्कीच त्याचा भूदंड भरावा लागेल आणि तेच केलंय शुभ चौधरीने. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत. चला न्यू बॉल द्या. चला मॅच लावते सुरुवात. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. चला सामना स्पीडअप करा.
फिल्डिंग साजवा प्लीज. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावर. चला मॅच बॉल आलाय. सागर गोरुपडेने भरपूर मेहनत घेतली हा बॉल शोधण्यामागे. चला मॅच लावते सुरुवात. मॅच बॉल आलाय. सामना लावते सुरुवात. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार प्रकाश राठोडच्या बॅट मधून. मागच्या काही ओव्हर मध्ये शांत होता प्रकाश राठोड, पण आता तो अशांतता निर्माण करतोय. ऑफ स्टंपर मारा केला जातोय. डॉट बॉलची सांगता होती. कमबॅक वापसी शुभ चौधरीची पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 37 37 आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार पाहायला मिळाले. प्रकाश राठोडच्या बॅट मधून षटकार आले. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते प्रकाशच्या बॅट मधून आपल्या टीमसाठी धावा करत असताना. इथे देखील फटका. टायमिंग बेमिसाल समोरच्या दिशेने फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. या ओव्हरचा तिसरा धमाका षटकार. 43 धावा. धावसंख्येला आकार येत असताना 43 धावा दाखल कराव्या लागेल. प्रेशर आता शुभ चौधरीवर असेल. श्रेष पाटील सामना स्पीडअप करा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये 3 षटकार लगवले गेलेत आतापर्यंत प्रकाश राठोडच्या बॅट मधून. 43 धावा. धावसंख्येला आकार येत असताना चला मॅच होते सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर शुभ चौधरी येतोय. 3 षटकार आतापर्यंत लगवलेत या ओव्हर मध्ये. 4 बॉलचा केस संपलाय. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक श्रेष पाटील पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. वारंवार गोलंदाजाला कानमंत्र देत असताना आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 18 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. लगातार 2 षटकार, सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल आला. पुन्हा एकदा सिक्सर, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि या बॉलवर मोठा फटका लगवला जातोय. गॅप मध्ये आहे. चेंडू होतोय फरार. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज शुभ चौधरीने. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. 47 धावा दाखल कराव्या लागेल. 2 गडी बाद. टीम सिद्धिविनायक रावाडे टीम बॅटिंग करत असताना चला सामना स्पीडअप करा. शेवटची ओव्हर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. हर्षल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने एक कलाटणी आणणारं षटक हाताळलं होतं, ती मॅचचा अगदी महत्वाची भूमिका बजावली होती. हर्षल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. डावखोरा गोलंदाज आहे. समोर बॅटर गोपी रेड्डी. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायर आमच्या दिशेने वळले. अक्षय पाटील इशारा येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली बॅटिंग श्री सिद्धिविनायक राबाडे टीम कडून होत असताना मॅच मध्ये इथे ऑन दी अप. फटका चांगला आहे. शुभ चौधरीच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. गोपी रेड्डीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सीमारेषी पलीकडे लॉंग ऑन बाउंड्री लाईन लगत लगवलेला हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 आकड्यावर. 54 धावा दाखल कराव्या लागलीत. सुपर बॅटिंग. लाजबाब बॅटिंग करत असताना ऑफ स्टंपर मारा ठेवला गेलाय. इथे बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. 1 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 55.
55 या आकड्यावर 55 धावा दाखल करायला लागलीत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बघा जसजसे धावा होतील ना तसं नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणं तितकं सोपं नसणार आहे. पण या टीमकडे देखील समीर सारखा खेळाडू आहे, भावेश कोळी सारखा खेळाडू आहे, ओमकार नारायणकर सारखा खेळाडू आहे, चेतन पाटील सारखा खेळाडू आहे. त्यामुळेच हे खेळाडू आहे ना तर इम्पॉर्टंट असेल. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी दिविशा 11 ऐरोली टीम कॅप्टन आणि उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. दोन्ही टीम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया टॉस साठी लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. तिसरा चेंडू गोलंदाज हर्षल पाटील या ओव्हर मध्ये करत असताना यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट रेझर मध्ये चेंडू जातोय. एकच धाव घेतली जाते. प्रकाश राठोडवर येथे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या आकड्यावर. 56 धावा दाखल कराव्या लागलीत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना धावचीची संधी आहे. काय घडलंय? गोपी रेड्डीला परतावं लागेल. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं कमबॅक, चांगलं वापसी हर्षल पाटीलची पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर एक षटकार लगवला जरूर, पण त्यानंतर केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर. 56 रन स्कोर बोर्ड. 56 धावा दाखल कराव्या लागलीत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना शुभम गोरपडे, सागर गोरपडे, शुभम गोरपडे आणि आकाश गोरपडे हे गोरपडे बंधू या टीम मध्ये पाहायला मिळतील. सोनू पाटील यांचं देखील आगमन झालंय की स्कोररचे एक प्रमुख ओमकार दळवी देखील पाहायला मिळतील. मैत्रे पाटील हे देखील तितकेच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. स्टेप आउट केलाय. मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. हे लेंदी ओव्हर पाहायला मिळतोय हर्षल पाटीलची. 57 धावा दाखल करायला लागली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फुललेचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांना टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर. 59 धावा दाखल कराव्या लागलीत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. चार ओव्हरचा सामना पाहायला मिळतोय आणि 59 धावा दाखल कराव्या लागलीत. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉलची सांगता होती. आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर आणि 60 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना श्री सिद्धिविनायक राबाडे टीम कडून बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने गावदेवी राबाडे टीम करतोय आणि या धावा कशा पद्धतीने इथे डिफेंड केला जाईल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी चला दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. दिविशा 11 ऐरोली वर्सेस उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या.
चला दिविशा 11 ऐरोली टीमचा कॅप्टन आमच्या सोबत रिपोर्टिंग केले. उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन यस विराज मडवी देखील आमच्या सोबत जॉईन होतील. टॉस केला जाईल. मी विनंती करतोय श्याम पाटील साहेबांना त्या आपल्या शुभस्ते आपण टॉस करावा. चला दोन्ही टीम कॅप्टन श्याम पाटील साहेबांच्या शुभस्ते केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. विराज मडवी आणि गणेश कारंडे हे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. हे श्याम पाटील साहेबांचे शुभस्ते केलं जाईल टॉस आणि थाळोली गावातील मंडप डेकोरेटर्स म्हणून त्यांची ओळख आहे आणि ज्या ज्या दोस्ती ग्रुपचे अगदी ऑफिशियल मेंबर्स देखील आहेत आणि आज त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय. चला टॉस का बॉस या मंचावर दोन्ही टीम कॅप्टन येतील. गणेश कारंडे आणि विराज मडवी. उत्कर्ष दिवा वर्सेस दिविशा 11 ऐरोली. टॉस होतोय. श्याम पाटील यांचे शुभसेन टॉस जिंकलाय. उत्कर्ष दिवा टीमने टॉस जिंकलाय आणि लवकरात लवकर हा सामना संपल्या विराज तुम्ही आपण यस गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला लगेचच हा सामना संपल्या आपण लगेच जाणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. फ्रेश मॅच असेल उत्कर्ष दिवा वर्सेस दिविशा 11 ऐरोली. त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत गोठिवली 11 गोठिवली त्यांच्या विरोधामध्ये. 9-7 दिवा असे सामने पाहायला मिळेल. आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे सामने स्पीडअप करणं गरजेचं आहे. चला गोलंदाजी करण्याचा निर्णय उत्कर्ष दिवा टीमने घेतलाय. 5 ओव्हरचा तो देखील सामना असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना ओमकार नारायणकर आणि भावेश कोळी अशी जोडी पाहायला मिळते. ही जोडी फार महत्वाची असणार आहे. या जोडीवर भरपूर गोष्टी अवलंबून असतील. समीर पाटील यांचं आगमन झालंय. राजा पाटील यांचे शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत समीर पाटील यांचा. या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित राहिलेत. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं ही दोस्ती ग्रुपची परंपरा आहे आणि आज समीर पाटील यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. तोळली गावातील युवा ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. रोशन पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा राजा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करावा. सगळेच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. चला मॅचला होती सुरुवात. सागर गोरपडे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला. भावेश कोळीचा आवेश पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतोय. फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. भावेश कोळी या खेळाडूवर भरपूर गोष्टी अवलंबून असतील. या मॅच मध्ये 60 धावांचा पाठलाग करत असताना 15ची सरासरी राखायची आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. ज्यावेळेस पहिला डाव सुरू होता त्यावेळेस षटकार चौकार येत होता त्यावेळेस डगआउट मधून अगदी टाळ्यांचा कडकडाट आणि आवाज येत होता श्री सिद्धिविनायक राबाडे टीम कडून. आता पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर गावदेवी राबाडे टीमचे देखील समर्थक जागे झालेत.
बॅटची एज, फ्लाय स्लिपच्या वरून चेंडू जातोय, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावर. 15ची सरासरी. या मैदानावर इतक्या मोठ्या धावा नाही आहेत. पहिल्या मॅच मध्ये श्री सिद्धिविनायक राबाडे टीमने 63 धावा चेस केल्या होत्या. या मॅच मध्ये 60 धावांचं टार्गेट आहे, पण तो सामना 5 ओव्हरचा होता. हा सामना 4 ओव्हरचा आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15 धावा कराव्या लागतील. भावेश कोळी युवा खेळाडू आहे, यंगस्टर खेळाडू आहे. प्रभावित केले या खेळाडूने आपल्या खेळाने. ऑफ स्टंपर मारा ठेवला गेलाय. अंपायर आमच्या दिशेने वेळेत व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. सागर गोरपडे ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पहिल्याच बॉलवर गंगाधर हिंगोलीला बाद केलं होतं, पण या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर षटकार आला. इथे देखील इनफिल्डच्या वरून काय घडलं, कॅच होईल टॉप. भावेश कोळीचा झेल सुटणं ही धोक्याची घंटा असेल श्री सिद्धिविनायक राबाडे संघासाठी. संधी चालून आली होती, पण संधीचं सोनं करता आलं नाही. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. कॅच ड्रॉप झालीये. एकदा मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. इथे देखील अपस्टंबर मारा आपल्याला पाहायला मिळते. रोहन म्हात्रे स्वतःहून, तुषार म्हात्रे मात्र स्वतःहून बॉलची पाहणी करण्यासाठी जात असताना अंपायरचा इशारा काय येतो त्याकडे लक्ष असेल. नो बॉल. चुका झाल्यात. फ्री हिटचा इशारा देखील देत असताना फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल आहे. ओमकार नारायणकर स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन ड्राईव्ह लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. ओमकार नारायणकरच्या बॅट मधून येतोय चौकार. रेडच्या बॉलवर लाजबाब स्ट्रोक लगवला गेलाय. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 4 बॉलचा केस संपलाय. 14 धावा फलकावा लागली. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 15ची सरासरी राखायचे. 4 बॉल मध्ये 14 धावा झाल्यात. काय स्टार्ट. वेल बिगिनर्स हाफ डन. चांगली सुरुवात झाली आहे. टीम गावदेवी राबाडे संघाची. इथे देखील प्ले एन मिस. स्ट्रॉंग अपील केली गेली. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक स्किड झालाय. सिंगल मात्र मिळते लेग बायच्या स्वरूपात. फ्लाय स्लिप मध्ये स्किट होत असताना पाहायला मिळाला. चला सिंगल मिळते. नितीन आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. सामना स्पीडअप करा. चला एक्स्ट्रा प्लेयर असेल तो मैदानात पाठवा जर जास्त इंजुरी झाली असेल. नितीन कदम ला इंजुरी झाली. नारायण म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत आहे नारायण म्हात्रे. विजय पाटील आमचे परममित्र गुठिली गावती यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. दोस्ती चषक 2025-26 हा भव्य दिव्य सोहळा. चला पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सागर येतोय. इथे देखील बॅटची एज लागली होती का. दरम्यान
सिंगल मिळते. एका धावाने षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागलीत. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. अजूनही 44 धावा करायचे आहेत. 3 ओव्हर म्हणजेच 18 बॉल 44 धावा. चला सामना स्पीडअप करा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती चषक 2026 घमासान. नेक्स्ट मॅच दिविशा 11 ऐरोली बनाम उत्कर्ष दिवा. टॉस जिंकलाय उत्कर्ष दिवा टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला सामना स्पीडअप करा. सिद्धिविनायक राबाडे टीम, राजेश रावलू. आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, कारण की प्रत्येक टीमसाठी आपण टाइम सेट केला. त्यामुळे त्या वेळेवरच तुम्हाला सामना संपवावा लागेल, तुमचा डाव संपवावा लागेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय अजय जयसिंग. गोलंदाजी ट्रॅकवर जयसिंग गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 44 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 44 धावाचा इक्वेशन पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा. सिद्धिविनायक राबाडा टीम, भरपूर वेळ तुम्ही वाया खर्च करताय. टाइम सेट ऑलरेडी झालाय, अन्यथा शेवटच्या ओव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तुमचा रिंगणाच्या आतमध्ये येईल. त्यामुळेच ही सूचना देखील लक्षात घ्या. षटक क्रमांक दुसरं. अठरा बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे गावदेवी राबाडे टीमला. ओमकार नारायणकर स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. फुललेंचा चेंडू ऑन साइडला. काय घडलंय? राजेश रावलो कॅप्टन, आणि कॅप्टनने पकडलाय झेल. संपलाय ओमकार नारायणकरचा खेळ. पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी राबाडे संघाला. फलंदाज बाद. फुलरलेनचा चेंडूला ऑन साइडला ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना थेट जातोय सिली मिड ऑन रिझन मध्ये, आणि क्षेत्ररक्षक राजेश रावलेने झेल पकडलाय आणि विकेटचं होईल पतन. पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी राबाडे संघाला. आता 17 मध्ये करायचे 44 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना श्रेष्ठ पाटील, एक्सपिरियन्स आहे. न्यू बॅटर श्रेष्ठ पाहायला मिळतोय. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये दावा करायचे असतील तर मोठमोठे फटके खेळावे लागतील, आणि ज्याप्रमाणे भावेशने सुरुवात करून दिली तशी सुरुवात श्रेष्ठला देखील करावा लागेल. या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी, पण शेवट देखील करणं तितकंच महत्वाचं असणार या मॅच मध्ये. यावेळेस बॅटची इनर एज. चेंडू जातो गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल डबलचा खेळ झाला तर नक्कीच सिद्धिविनायक टीमचं इतकं काही नुकसान होणार नाही, पण इथे मोठे फटके आले तर नक्कीच प्रेशर मध्ये येईल टीम. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. श्रेष्ठने भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. श्रेष्ठ पाटील, जयेश पाटील या दोन बंधूंनी राबाडे गावासाठी भरपूर योगदान दिलं. इथे देखील प्ले अँड मिस. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम प्रेशर मध्ये येईल, आणि प्रत्येक डॉट बॉल सिद्धिविनायक राबाडे संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रेष्ठ पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर लागलीत. 60 धावांचं टार्गेट आहे. अजूनही जर पाहिलं तर धावांची गरज आहे. यावेळी देखील ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे सागर घोरपडे. मागच्या मॅच मध्ये देखील कॅच ड्रॉप केली होती, या मॅच मध्ये देखील कॅच ड्रॉप केली आहे. या मॅच मध्ये फिल्डिंगचं स्टँडर्ड कुठेतरी खालवलंय. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
एक एक झेल, एक एक कॅच फार महत्वाचे आहे. भावेश कोळी स्ट्राइक वर आलाय, जो बराच काळ नॉन स्ट्राइक वर पाहायला मिळाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्ट्रॉंग अपील केली आहे. आणि काय घडलंय, अगदी लगानप्रमाणे हे चित्र पाहायला मिळालं. सगळे खेळाडू फक्त अपील करत राहिले, पण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता, पण धाव मात्र झाली नाहीये. आणि अशा तऱ्हेने डॉट बॉलची सांगता होतीये. चला, षटक क्रमांक संपला गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. नारायण म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय अमोल पाटील यांना, श्याम पाटील साहेबांचा सन्मान, श्याम पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. दोस्ती ग्रुपचे ऑफिशियल मेंबर्स आहेत. नारायण म्हात्रेचा विचार केला तर गोठुली टीमचे एक लेजंड खेळाडू, गोठुली गावचे एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आणि नेहमीच क्रिकेटवर त्यांनी प्रेम केले. समालोचक असेल, अंपायर असेल, यामध्ये देखील त्यांची विशेष भूमिका राहिले. विजय पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा श्याम पाटील यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. 12 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नितीन आलाय. थोडीशी इंजुरी झाली होती नितीनला, पण या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल. शेषने देखील एक षटकार लगवलाय आपल्या टीमसाठी. यावेळी देखील बॅटची एज लागतोय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. आता 11 मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 35 धावा इक्वेशन पाहायला मिळतोय. जसजसे चेंडू पुढे जाईल तसं मात्र मॅचचं इक्वेशन बदलेल आणि त्यासाठी प्रयत्न करत असताना श्रेष पाटील, अनुभव आहे, अनुभवाचा वापर करावा लागेल. यावेळी देखील बॅटची इनर एज लागते. चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी नितीनच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. आता समीकरण जर पाहिलं तर 10 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 34 धावा. आखो टप्प्याचा बॉल, पुलचा फटका, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या बाहेर. भावेश कोळीच्या बॅट मध्ये येतो षटकार. 6 धावा. जोपर्यंत भावेश कोळी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत गावदेवी राबाडे टीमचा या मॅच वर ताबा आहे. सुजल शारकरने डाईव्ह मारून बॉल आणला. चला, मॅच होते सुरुवात. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आली, त्यानंतर षटकार आला. भावेश कोळी यावेळेस इंटर स्लॉट, व्हाट अ शॉट, इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमारेषी पलीकडे लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. व्हाट अ मॅच. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता आहे. 8-22 इक्वेशन आलंय. 8 चेंडू 22 धावा, 22 धावा 8 चेंडू. भावेश कोळी काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत भावेश कोळीच्या बॅट मधून 20 धावा आल्यात, त्यामध्ये 3 खणखणी षटकार. सुपर बॅटिंग भावेश कोळी या मॅच मध्ये करत असताना 6 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान देत असताना आपल्या टीमसाठी भावेश कोळी. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. सात बॉल 21 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. या बॉलवर मोठा हिट आला तर अजून कमी धावा राहतील.
हा बॉल डॉट आला तर नक्कीच या धावा कुठेतरी अडचणीमध्ये येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला सामना स्पीडअप करा. बॉल अगदी पूर्व, कारण की वेळ फार महत्वाची आहे, त्यामुळे सामना सुरू करा. भावेश प्लीज बॉल चेक करा आणि लवकरात लवकर सामना सुरू करा. स्टेज करत असताना 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायची अजूनही 21 धावा. शेवटचा बॉल अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि अशा तऱ्हेने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. 40 धावा दाखल करायला लागलेत. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. जसा सामना संपेल तसा उत्कर्ष दिवा टीम आपला संघ घेऊन आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. आज अखेरचा दिवस आहे, त्यामुळेच सामन्याला उशीर करता कामा नये. फिल्डिंग सजवा. चला प्लीज फिल्डिंग सजवा. षटक क्रमांक अखेरचं 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय शुभम घोरपडे. पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला सागर घोरपडे पाहायला मिळाला. आता शेवटच्या ओव्हर मध्ये शुभम घोरपडे हे 2 बंधू पाहायला मिळतील. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. भावेश कोळी स्ट्राईक एंडवर आहे. याच्याकडे क्षमता आहे, याच्याकडे एबिलिटी आहे आणि जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. काय सामना झालाय. सुपर मॅच, लाजबाब सामना पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2026 चा घमासान. पहिलाच बॉल. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. बॉडीला बेंड केलाय आणि बॉल सीमा पार सेंड केलाय. भावेश कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल बॅटिंग. सुपर बॅटिंग भावेश कोळी. सेट ऑन अ फायर. भावेशचा हा आवेश या मॅच मध्ये एक वेगळा पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग. चला बॉल पुरवा. आता इक्वेशन आलाय. 5 बॉल 14 धावांची आवश्यकता. प्लीज प्रत्येक बॉल मागे अगदी फिल्डिंग एकत्र येऊ नका ही विनंती केली जाते. भावेश कोळी काय बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मॅच बॉल आलाय. मला वाटते असेच जर संघ असतील तर आयोजकांचा एकही बॉल हरवणार नाही. सँडी सर, आयोजकांचा प्रॉफिट करणारी स्पर्धा आहे आणि मागच्या 3 मॅच मध्ये बॉल गेल्यानंतर लवकर लवकर मैदानामध्ये येतोय. 5 बॉल 14 धावांची आवश्यकता. सिद्धिविनायक वर्सेस गावदेवी, राबाडे वर्सेस राबाडे. पाच बॉल मध्ये अजूनही करायचे 14 धावा. 5 चेंडू 14 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल. चेंडू जातोय सीमा रेषी पलीकडे. आक्रमणाचा केलाय ललकार. भावेशच्या बॅट मध्ये आलाय आणखी एक लाजबाब षटकार. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. जल्लोष पाहायला मिळतोय. आखो टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. आता समीकरण आलाय 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. सुपर बैटिंग. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच बनवली आहे भावेश कोळीने. सुपर डुपर परफॉर्मन्स पाहायला मिळते. भावेश कोळी आता एकच भाषा बोलतोय, तो म्हणजे षटकार चौकाराची. आता श्री सिद्धिविनायक राबाडे वर्सेस भावेश कोळी असा सामना राहिलाय. 10 बॉल 34 धावांची आणि यावेळेस बॅटची एज इक्वेशन आला 3-7. 3 बॉल 7 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये सुपर डुपर सामना मेगा संडे मध्ये एक बिग फाईट सीसी दिव्यनेक राबाडे वर्सेस गावदेवी राबाडे 3 बॉल 7 आखो टप्प्याचा बॉल भावेश कोळीच्या बॅट मधून षटकार आलाय 1 धावांची आवश्यकता 2 बॉल 1 धावा सुपर डुपर बॅटिंग मित्रांनो भावेशी बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे 2 बॉल 1 धावांची आवश्यकता डिफेन्सिव्ह क्रिकेट गावदेवी राबाडे टीम हा सलगचा दुसरा सामना जिंकतोय वेल प्लेड गावदेवी राबाडे या मॅचचा हिरो मिस्टर भावेश कोळी लाजवाब खेळ केलाय भावेश कोळी लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच भावेश कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 बॉल 42 धावांची एक अफलातून बहारदार इनिंग नारायण म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते 2 ट्रॉफीज यावी लागतील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅच मधचा देखील मॅन ऑफ द मॅच 3 विकेट 25 धावा मागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये 10 बॉल 42 धावांची अफलातून खेळी भावेश कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघा मॅच समरी पाहायला मिळाला सीसी दिव्यनेक राबाडे टीमने 59 धावा उभारल्या 60 धावांचा टार्गेट बॅटिंग करत असताना प्रकाश राठोडने 27 केला त्याचा पाठलाग करत असताना रोहन जर पाहिलं तर श्रेयसच्या बॅट मधून 10 धावा नाबाद आल्या आणि अखेर या मॅचला फिनिश केलं भावेश कोळीने 13 बॉल मध्ये 42 धावांची झंझावी केली 2 मॅन ऑफ द मॅच मागच्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल भावेश कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राजेश रावलो आपला कॅप्टन प्रतिनिधी पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण कृपया मंचावर या हार्ड लक राजेश आणि वेल प्लेड गावदेवी राबाडे शुभम कडून